रात्रीचे 11 वाजले होते. जोधपूरमधील एका फ्लॅटमधून मिक्सर सुरू असल्याचा आवाज येत होता. शेजाऱ्यांनी विचार केला की वहिनी रात्रीचा चटणी बनवत आहे, पण त्या मिक्सरमध्ये चटणी नव्हती. तिथे होता चरण, म्हणजे सीमाचा पती, ज्याच्यासोबत तिने 7 फेरे घेतले होते, ज्याच्या नावाने मांग भरली होती आणि ज्याच्या मुलाची आई बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. तो आज त्याच सीमाच्या हाताने 3 तुकड्यामध्ये विभागला गेला होता. सीमाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता, हात कापत नव्हते आणि ओठांवर एक हलकी शांतता होती. जणू काही खूप कठीण काम अखेर संपले असावे. पण या कथेचा हा सर्वात भयानक भाग नाही. सर्वात भयानक भाग हा आहे की 3 वर्षांपूर्वी सीमा एक अत्यंत चांगली व्यक्ती होती. सीमा मेहताचे बालपण जोधपूरच्या जुन्या वस्तीत गेले. एक छोटेसे घर, आई वडील आणि एक लहान बहीण. वडील सरकारी कार्यालयात क्लर्क होते. पगार कमी होता, पण समाजात मान सन्मान खूप होता. घरात नेहमी हसत खेळत वातावरण असायचे. सण उत्सव साजरे व्हायचे. दिवाळीला नवीन कपडे मिळायचे, भलेही एकच जोडी का असेना. सीमा अभ्यासात हुशार होती. 10वीत तिला 80% गुण मिळाले होते. त्या दिवशी वडिलांनी संपूर्ण गल्लीत, कार्यालयात आणि मंदिरात देखील पेढे वाटले होते. वडिलांच्या डोळ्यातील ती चमक सीमा कधीच विसरली नाही. ती चमक तिची ताकद होती, तिचा सहारा होता. माझी मुलगी एक दिवस मोठी अधिकारी बनेल, हे प्रत्येक वडिलांचे स्वप्न असतं आणि इतर वडिलांप्रमाणे हे स्वप्नही नशिबापुढे लहान ठरलं. 12वी नंतर वडिलांची प्रकृती बिघडली. हृदयाचा आजार झाल्यामुळे त्यांचे ऑपरेशन करावे लागले आणि साठवलेले सर्व पैसे खर्च झाले. कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. सीमाने एका खाजगी कॉलेजमध्ये BA ला प्रवेश घेतला, कारण तिथली फी थोडी कमी होती. सोबतच ती मुलांना ट्युशन शिकवू लागली. सकाळी अभ्यास, संध्याकाळी ट्युशन आणि रात्री घराचे काम. पण सीमाने कधीच तक्रार केली नाही. तिच्या मैत्रिणी नवीन कपडे खरेदी करायच्या, पण ती जुन्या कपड्यामध्येच आनंदी राहायची. मैत्रिणी मॉलमध्ये जायच्या, तर ती लायब्ररीमध्ये जायची. रात्री जेव्हा ती थकून खाटेवर पडायची, तेव्हा एकच विचार करायची की एक दिवस सर्व काही ठीक होईल. BA नंतर तिला ज्ञानदीप विद्यालय या खाजगी शाळेत 12,000 पगारावर शिक्षिकेची नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण घरात थोडा दिलासा मिळाला. वडिलांची औषधे वेळेवर येऊ लागली आणि लहान बहिणीचे शिक्षण देखील सुरू राहिले. तिथेच तिची भेट चरण सिंगशी झाली. चरण शाळेचा अकाउंटंट होता. वय 35 वर्ष, गोरा रंग, स्वच्छ कपडे आणि कमी बोलणारा व्यक्ती. तो जे काय बोलायचा ते विचार करून बोलायचा. त्याची पहिली भेट स्टाफ रूम मध्येच झाली होती. सीमाने चहाची किटली उचलली आणि चरण म्हणाला, माझ्यासाठी 1 कप द्या. ही एक फक्त लहान सुरुवात होती. यानंतर रोजचे हॅलो सुरू झाले. मग दुपारच्या जेवणाच्या वेळी गप्पा मारणे सुरू झाले. एक दिवस चरण म्हणाला, माझ्यासोबत चहा प्यायला येशील का? सीमाला ते आवडले. चरण तिचे बोलणे ऐकून घ्यायचा. जेव्हा ती बोलायची तेव्हा तो फोन पाहत नसायचा. डोळ्यात डोळे घालून तिचे सर्व काही ऐकायचा. त्या काळात सीमासाठी हीच सर्वात मोठी गोष्ट होती. तिच्या आयुष्यात अनेक लोक होते, पण तिचे ऐकून घेणारं मात्र कोणीच नव्हतं. चरण मात्र सर्व काही ऐकायचा. 2 वर्षाच्या मैत्रीचे रूपांतर हळूहळू जवळकीत झाली. त्यानंतर चरणने आपल्या घरच्यांना सांगितले. सीमाचे घरचे तयार होते. चरणच्या आईने सुरुवातीला थोडा नकार दिला, पण मुलाच्या आनंदासाठी ती सुद्धा तयार झाली. लग्न साधेपणाने पण मात्र खूपच सुंदर झाले. फेऱ्यांच्या वेळी सीमाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. तिने विचार केला होता की आता सर्व काही ठीक होईल. चरण वडिलांचा सहारा बनेल, एक छान घर आणि कुटुंब तयार होईल. पण तिला माहीत नव्हते की खरे आयुष्य आता सुरू होणार होते. लग्नाचे पहिले 6 महिने खूप छान गेले. चरण सकाळी लवकर उठायचा, चहा बनवायचा आणि सीमासोबत नाश्ता करायचा. रात्री दोघे एकत्र जेवायचे आणि कधी कधी जवळच्या पार्कमध्ये फिरायला देखील जायचे. सीमाला वाटले हेच आयुष्य आहे. पण त्यानंतर चरणची आई त्यांच्यासोबत राहायला आली. फक्त एका आठवड्यासाठी आलेली आई 2 आठवडे राहिली, मग 1 महिना आणि शेवटी 3 महिने झाले. आईला सीमाच्या प्रत्येक गोष्टीत खोट दिसू लागली. सकाळी उठायला उशीर झाला तरी टोकायची. जेवणात मीठ जास्त झालं तरी बोलायची. बाहेरून आल्यावर आधी स्वयंपाकघरात गेली किंवा आधी पाणी पिले तरी देखील टोकायची. ती जे काय करायची ती चुकीचंच ठरवायची. चरण कधीच आईच्या मध्ये पडत नव्हता. तो म्हणायचा, आई मोठी आहे, तिचं सर्व काही ऐकून घेत जा. सीमा ऐकत राहिली. पण एक दिवस जेव्हा आईने सर्वांसमोर तिला म्हटलं, तू या घराच्या लायकीची नाहीस, तेव्हा मात्र सीमाचे डोळे भरून आले. तिने आशेने चरणकडे पाहिले की कदाचित तो काहीतरी बोलेल, तिच्या बाजूने उभा राहील. पण चरणने आपली नजर चोरली. त्या दिवशी सीमाला पहिल्यांदा जाणीव झाली की ती या घरात पूर्णपणे एकटी आहे. त्यानंतर पैशाची चणचण भासू लागली.
चरणचा पगार जास्त नव्हता. घर भाडे, वीज बिल, रेशन आणि आईची औषधे यामुळे महिन्याच्या शेवटी फक्त खिसा रिकामा व्हायचा. सीमाने सुचवले की ती ट्युशन शिकवेल ज्यामुळे थोडे पैसे येतील, पण चरणने त्याला साफ नकार दिला. माझी बायको बाहेर पैसे कमवायला जाणार नाही हा त्याचा अहंकार होता. घरात खाण्याचे वांदे असले तरी बायकोला कमवण्यापासून रोखणे ही पुरुषत्वाची एक विचित्र व्याख्या होती. हळूहळू चरण आणखी बदलू लागला. तो रात्री उशिरा घरी येऊ लागला. घरी आल्यावर चिडचिड करायचा. कधी कधी त्याच्या अंगाला दारूचा वास यायचा. सीमाने एकदा विचारले असता तो म्हणाला, तुला काय करायचे आहे? दुसऱ्यांदा विचारले तर तो ओरडला. तिसऱ्यांदा विचारण्याची तिची हिंमत झाली नाही. महिने सरत गेले. घरातील शांतता वाढत गेली आणि त्या शांततेत सीमा अधिकच एकटी पडत गेली. इतकी एकटी की कधी कधी ती रात्री रडायची आणि सकाळी उठून रोजचे कामे करायची, कारण रडण्याने काहीच बदलणार नव्हतं. घरात बंद राहून वजन वाढल्यामुळे आणि मन उदास असल्यामुळे सीमाने एका ॲपवर फिटनेससाठी ऑनलाईन ट्रेनर शोधला. तिथे तिची भेट रोहित शर्माशी झाली. रोहितचे प्रोफाईल सर्वात वर होते, रेटिंग चांगले होते आणि फोटोमध्ये एक हसतमुख चेहरा होता. तिने त्याला मेसेज केला. पहिल्या मेसेजमध्ये रोहितने डाएट चार्ट पाठवला, दुसऱ्या एक्सरसाइज रुटीन आणि तिसऱ्या मेसेजमध्ये विचारलं, तुम्ही ठीक आहात ना? हा एवढासा प्रश्न, फक्त 3 शब्द, आणि सीमाच्या डोळ्यात घळकन पाणी आलं, कारण कित्येक महिन्यात तिला कोणीही असं विचारलं नव्हतं. तिने उत्तर दिलं, हो मी ठीक आहे. रोहितने लिहिलं, मला तर तसं वाटत नाही. आणि तिथूनच सर्व काही सुरू झालं. हळूहळू आधी फिटनेसच्या गोष्टी, मग जेवणाच्या आणि नंतर आयुष्यातील गोष्टीवर चर्चा सुरू झाली. रोहित तासनतास तिचे बोलणे ऐकायचा आणि सीमासुद्धा कधीच कंटाळायची नाही. चरणबद्दल, आईबद्दल, एकटेपणाबद्दल आणि तिने पाहिलेल्या स्वप्नाबद्दल ती सर्व काही सांगायची. रोहित म्हणायचा, तू खूप खंबीर आहेस, तुला तुझी कदर करणारा कोणीतरी मिळाला पाहिजे. हळूहळू सीमाला रोहित आवडायला लागला आणि हीच तिची सर्वात मोठी चूक ठरली, जी तिला तेव्हा समजली नाही. 3 महिन्यात ते दोघे इतके जवळ आले की जितके सीमा आणि चरण कधीच नव्हते. रोहितने सांगितले, माझे तुझ्यावर प्रेम आहे. सीमा देखील म्हणाली, माझीही आहे. आणि मग रोहितने अशी गोष्ट सांगितली ज्याने सर्व काही बदलून टाकलं. चरणपासून सुटका मिळवू, आपण एकत्र राहू आणि नवीन आयुष्य सुरू करू. सीमाने आधी घटस्फोटाचा विचार केला. तिने एका वकिलाची भेट घेतली. वकिलाने सांगितलं की केस खूप लांब चालेल. जर पतीने नकार दिला तर 2-3 वर्ष लागू शकतात आणि जर त्याच्याकडे काही पुरावे असतील तर प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होईल. सीमा घरी परतली. तिने चरणशी थेट बोलण्याचा प्रयत्न केला, मला घटस्फोट हवा आहे. आधी चरण हसला, जणू काही हा विनोद असावा. पण जेव्हा त्याने पाहिले की सीमाच्या डोळ्यात विनोद नाही, तेव्हा त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तो ओरडला, घटस्फोट? तू कुठे जाणार? तुझ्या वडिलांच्या घरी. ते तर आधीच कर्जात बुडले आहे. आणि जर तू असा प्रयत्न केलास तर लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला प्रेमाने पाठवलेले ते प्रायव्हेट फोटो मी सर्वांना पाठवून देईन. तुझ्या वडिलांना, तुझ्या बहिणीला आणि शाळेत सगळ्यांना देईन. सीमा पूर्णपणे हादरून गेली. ते फोटो तिने विश्वासाने पाठवले होते जेव्हा सर्व काही ठीक होते. तिने कधीच विचार केला नव्हता की ते फोटो एक दिवस तिच्या विरुद्ध शस्त्र बनतील. तो एक जाळं होतं आणि ती त्या जाळ्यात अडकली होती. पुढे भिंत, मागे दरी असा तो प्रकार झाला होता. तिने ही गोष्ट रोहितला सांगितले. रोहितने थोडा वेळ शांत राहून सांगितले, तर मग आता एकच रस्ता उरला आहे. सीमाने विचारले, कोणता? रोहितने उत्तर दिले आणि त्यावर सीमा खूप वेळ गप्प राहिली. शेवटी ती म्हणाली, ठीक आहे. योजना रोहितने आखली आणि सीमाने ती पूर्णपणे ऐकली. दोघांनी मिळून तयारी केली. रोहितने ऑनलाईन काही गोष्टी वाचल्या आणि सीमाने घराची दिनचर्या टिपून घेतली. कधी चरणची आई घरी नसते, कधी शेजारी नसतात, कधी गल्ली शांतता असते. पूर्ण 2 आठवडे दोघांनी प्लॅनिंग केलं. बुधवारची रात्र निश्चित झाली. आई 3 दिवसांसाठी भावाच्या घरी गेली होती. शेजारी लग्नासाठी बाहेर गेले होते आणि बुधवारी चरण नेहमी मित्रांसोबत दारू पिऊन यायचा, म्हणजेच तो थकलेला आणि सुस्त असायचा. त्या संध्याकाळी सीमाने चरणच्या आवडीचे जेवण, दाल बाटी आणि चुरमा बनवला. चरण खुश झाला आणि म्हणाला, आज मूड चांगला आहे वाटतं तुझा. सीमाने हे उत्तर दिलं, हो, पण त्या हास्यामागे काहीतरी दडलं होतं. याचे उत्तर कदाचित सीमाकडेही नव्हते. जेवणानंतर चरण सोफ्यावर बसून टीव्ही पाहू लागला.
रोहित रात्री 10 वाजता मागच्या दरवाजाने येणार होता आणि 11 वाजेपर्यंत सर्व काही संपवायचं होतं. सीमाने चहा बनवला आणि त्यात रोहितने दिलेली झोपेची गोळी मिसळली. चरणने न संशय घेता चहा पिला आणि 15 मिनिटात तो बेशुद्ध झाला. रोहित मागच्या दरवाजाने आत आला. पुढे जे काय घडले ते सीमाने डोळे बंद करून फक्त रडत ऐकले. रात्री 12 वाजेपर्यंत सर्व काही साफ झालं होतं. रोहित बाईकवरून निघून गेला. सीमाने फ्लॅट ब्लीच मारून तासनतास स्वच्छ केला आणि एक बॅग घेऊन बहिणीच्या घरी निघून गेली. तिची योजना अशी होती, दुसऱ्या दिवशी ती पोलीस ठाण्यात जाऊन पती हरवल्याची तक्रार नोंदवेल. पण एका उग्रवासाने सर्व काही उद्ध्वस्त केले. इन्स्पेक्टर राठोड त्यांना त्या रात्री झोप आली नव्हती. आपल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी बरेच काही पाहिलं होतं, पण जेव्हा त्यांनी फ्लॅट नंबर 12चा दरवाजा उघडला आणि आत पहिले पाऊल टाकले तेव्हा त्यांचे पाय क्षणभर थबकले. स्वयंपाकघराच्या फरशीवर गडद तपकिरी रंगाचे डाग होते. मिक्सरच्या जार जवळ, चॉपिंग बोर्डवर आणि भिंतीच्या खालच्या भागावर रक्ताचे शिंतोडे होते आणि मिक्सरच्या जारमध्ये काहीतरी घट्ट लाल काळे अडकलं होतं. त्यांच्या मागे उभे असलेल्या कॉन्स्टेबल रमेशने विचारले, हे काय आहे सर? राठोड त्यांनी उत्तर दिले नाही, कारण ते जाणून होते की ते काय आहे. त्यांनी आपले हात खिशात टाकले जेणेकरून ते कापत आहेत हे कोणाला दिसणार नाही. त्यांनी फॉरेन्सिक टीमला बोलवले. फॉरेन्सिक टीम तिथे 3 तास होती. तिथे जे काही मिळाले त्याने सर्वांना हादरून सोडवले. मिक्सरच्या जारमध्ये मानवी अवशेष, चॉपिंग बोर्डवर रक्ताचे डाग, फरशीवर ब्लीचने साफ केलेली जागा, तिथे अजूनही हलके डाग दिसत होते. बाथरूमच्या नालीत केस आणि कचऱ्याच्या डब्यात एक अर्धवट जळालेला टावेल मिळाला. इन्स्पेक्टर राठोड यांनी रात्रभर काम करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. इमारती बाहेरच्या कॅमेऱ्यात एक बाईक रात्री 9:40 आलेली आणि 12:10 गेलेली दिसली. बाईकचा नंबर ट्रेस केल्यावर नाव आले रोहित शर्मा जिमटिनर, राहणार प्रतापनगर, जोधपूर. तसेच सीमाच्या फोन रेकॉर्डमध्ये रोहितला पाठवलेला शेवटचा मेसेज सापडला, जो रात्री 11:07 केला होता. त्यात फक्त 2 शब्द होते, झालं. एवढ्या मोठ्या गुन्ह्यानंतर इतकी थंड भाषा पाहून राठोड यांनी दीर्घ श्वास घेतला. सकाळी 6 वाजता पोलीस सीमाच्या बहिणीच्या घरी पोहोचले. सीमा दरवाजापाशीच उभी होती, जणू ती पोलिसांची वाट पाहत होती आणि वाट पाहून थकली होती. राठोड यांनी विचारलं, चरण कुठे आहे? सीमाने क्षणभर डोळे बंद केले आणि म्हणाली, मला माहीत नाही. राठोड यांनी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिथे थकवा होता पण भीती नव्हती. हीच गोष्ट राठोड यांना खटकली. सामान्यतः गुन्हेगार पकडला जाताना घाबरतो, पण सीमाच्या डोळ्यात एक स्थिरता होती. तिला पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू करण्यात आली. पहिल्या तासात सीमा म्हणाली की चरण काल सकाळी घरातून निघाला, तो परत आलाच नाही. दुसऱ्या तासात जेव्हा तिला सीसीटीव्ही फुटेज आणि रोहितच्या बाईकचा पुरावा दाखवला तेव्हा ती म्हणाली की तो तिचा जुना मित्र आहे आणि फक्त भेटायला आला होता. तिसऱ्या तासात जेव्हा फॉरेन्सिक रिपोर्ट आणि मिक्सरमधील औषध तिच्या समोर ठेवले तेव्हा सीमाचे डोळे भरून आले. तिने चेहऱ्यावर हात ठेवला आणि ती रडू लागली. चौथ्या तासात ती पूर्णपणे तुटली आणि तिने गुन्ह्याची सगळी कबुली दिली. तिने सांगितले की रोहितने सर्व प्लॅन केले होतं. ती घाबरली होती आणि रोहित इतकं काही करेल असं तिला वाटलं नव्हतं. दुसरीकडे रोहितला त्याच दिवशी दुपारी बस स्टँडवरून पकडण्यात आले. तो जोधपूर बाहेर जाण्याची वाट पाहत होता. त्याच्याकडे कपडे आणि 15,000 रोख होते. पोलीस ठाण्यात रोहितने आधी सर्व काही नाकारलं, पण पुरावे समोर आल्यावर त्याने संपूर्ण दोष सीमावर ढकलला. तो म्हणाला, ही सर्व सीमाचीच आयडिया होती. तिचा पती तिला मारहाण करायचा म्हणून मला वाटले की मी तिला वाचवत आहे. दोघेही एकमेकावर आरोप करत होते, पण पुरावे, सीसीटीव्ही, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि तो झालाचा मेसेज बदलू शकत नव्हता. पुराव्यांनी दोघांनाही बरोबरीचे दोषी ठरवले. न्यायालयात हा खटला कित्येक महिने चालला. दोघांवर कलम 302 अंतर्गत हत्येचा कट रचण्यास आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप ठेवण्यात आला. सीमाच्या वकिलाने युक्तिवाद केला की ती कौटुंबिक हिंसाचाराची बळी होती, तिला धमकावले गेले होते आणि ती मानसिकदृष्ट्या खचली होती. अशा हतबल महिलेचा जेव्हा न्याय मिळाला नाही तेव्हा तिने चुकीचा मार्ग निवडला. रोहितच्या वकिलाने सांगितले की त्याला फसवले गेले. तो एक भावूक माणूस होता जो एक हतबल महिलेला मदत करत होता. न्यायाधीशाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. 13 साक्षीदार तपासले आणि अंतिम निकाल दिला. दोघेही दोषी आहेत. रोहितला जन्मठेप आणि सीमाला देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टरूममध्ये क्षणभर शांतता पसरली आणि मागे बसलेले सीमाचे वृद्ध वडील हळूच रडू लागले. ते आपल्याला वृद्ध हाताने डोळे पुसत मुलीकडे पाहत राहिले. सीमाने मागे वळून एकदा पाहिले आणि आपली नजर खाली झुकवली. त्या दिवशी कोर्टाबाहेर आल्यावर एका पत्रकाराने इन्स्पेक्टर राठोड यांना विचारले, सर, या केसमध्ये तुम्हाला सर्वात अजीब गोष्ट कोणती वाटली? राठोड थांबले. त्याने थोडा विचार केला आणि म्हणाले, अजीब हे नाही की तिने काय केले, अजीब हे आहे की ती इथपर्यंत कशी पोहोचली.
सीमा आधी एक अत्यंत चांगली मुलगी होती हे मला शेजाऱ्याकडून, तिच्या कुटुंबाकडून आणि शाळेतल्या मित्राकडून समजले. सर्वांची एकच म्हणणे होती की सीमा नेहमीच हसतमुख असायची, इतरांना मदत करायची आणि कधीच कोणाचे वाईट चिंतत नव्हती. राठोड पुढे सांगितले, पण एकटेपणाने तिला बदलले, कौटुंबिक हिंसाचाराने तिला तोडलं, एका धमकीने तिला जखडलं आणि एका चुकीच्या माणसाने तिला असा मार्ग दाखवला ज्यावर तिने जायला नको होतं आणि त्या मार्गावर ती चालतच गेली. पत्रकाराने विचारलं, म्हणजे ती निर्दोष आहे का? राठोड म्हणाले, अजिबात नाही. तिने जे केलं ते कधीच माफ करण्यासारखं नाही. एका माणसाचा जीव गेला आहे. चरणलाही कुटुंब होते, आई होते, मित्र होते. त्याच्या मृत्यूचे दुःखही तितकेच खरे आहे. चरणचा मृत्यू व्हायला नको होता आणि सीमाला तुरुंगात जावे लागायला नको होते. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सत्य आहेत. ही कथा आपल्याला एक मोठा धडा शिकवते. कौटुंबिक हिंसाचार आणि एकटेपणा माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकतो. म्हणूनच संवाद साधा, सतर्क राहा आणि सुरक्षित राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.